नमस्कार, मी मयुरी उर्मा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। काल शुक्रवारी मस्ताननाका येथे मुंबई अहमदाबाद महामार्गालगत गॅरेजच्या पाठीमागे डोंगराळ भागात अर्धनग्न अवस्थेत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। मात्र आता एका दुकानदाराच्या सीसीटीव्ही फुटेज मधून मिळालेल्या माहितीनुसार ती महिला मनोरुग्ण होती अशी माहिती समोर येत आहे। या प्रकरणी मनोर पालघर पोलीस अधिक तपास करीत आहे। मात्र जर हे फुटेज पाहिले तर या महिलेची ओळख पटली आहे असं सांगण्यास काही हरकत नाही। आशिष यादव यांच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या महिलेची ओळख पटली आहे। ही महिला मनोरुग्ण होती। ती मस्ताननाका येथे हॉटेल दुकानाच्या आवारात व झाडाखाली बसत होती। तिचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत। याची माहिती कशी लागली तर ही खळबळजनक बातमी असल्याने या महिलेचे फोटो सोशल मीडियावर काल व्हायरल झाले। अनेकांच्या मोबाईलमध्ये या महिलेचे फोटो पोहोचले होते। त्यानुसार मस्ताननाका येथील अनिल साळुंखे या तरुणाने या महिलेचे फोटो पाहिले व ती ज्या दुकानासमोर बसायची ते त्याला आठवले। त्याला संशय आला की ही तीच महिला असावी, म्हणून तो लगेचच मस्ताननाका येथील बाबू शेठच्या इमारतीतील आशिष यादव यांच्या मोबाईलच्या दुकानात आला आणि त्यांच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज त्याने तपासण्यास सांगितले व तेव्हा त्यांनी पाहिले तर 2 जुलैच्या फुटेजमध्ये तिने वेगळे कलरचे कपडे घातले होते आणि 3 जुलैच्या फुटेजमध्ये तिने तेच कपडे घातले आहे जे तिचा मृतदेह भेटला तेव्हा तिच्या अंगावर होते। हिरवा टी-शर्ट, खाली सफेद रंगाचा स्कर्ट आणि निळ्या रंगाची लेगिन आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्या हातात तिने घातलेला कडा। यावरून अनिल साळुंखे आणि आशिष यादव यांना हे स्पष्ट झाले की ही तीच महिला आहे। हे स्पष्ट होताच त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती कळवली। पोलीसही तातडीने काल रात्री आशिष यांच्या दुकानात पोहोचले। 1-2 तास त्यांनी तपास केला, फुटेज पाहिले, चौकशी केली आणि पुढच्या तपासाला त्यांनी सुरुवात केली। तर गुन्ह्यांच्या तपासामध्ये पोलीस जो तपास करत असतात त्यात सर्वात महत्त्वाचा असतो तो शवविच्छेदन अहवाल। या महिलेचं शवविच्छेदन अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपास लावतील। मात्र आता प्रश्न हा उपस्थित होत आहे की तिची हत्या झाली की नेमकं तिच्याबरोबर त्या दिवशी काय घडलं, कारण तिची ओळख लपविण्यासाठी तिचा जो चेहरा होता तो दगडाने ठेचण्यात आल्याचं काल घटनास्थळावरून दिसून आलं। या महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कशा प्रकारे महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जर ही हत्याच आहे तर पोलीस आरोपींचा शोध लावतील का हे पाहावं लागणार आहे।